हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मजेत असणार। तुमचा वीकेंड खूप छान गेलेला असेल आणि आजच्या दिवशी मी तुमच्यासोबत हा जो व्हिडिओ शेअर करत आहे हा संडेचा आहे आणि तुम्हाला हा मंडेला बघायला मिळणार। सो मी आज सकाळी सकाळी जे आहे इथे ब्रेकफास्ट बनवत आहे आणि म्हणजे आता काय होतं आहे ना की मी ब्रेकफास्ट माझा असा रेग्युलर बनत नाही आहे रोजच्या रोज। उशिरा उठणं होतं त्यामुळे स्किप होऊन जात आहे, पण म्हटलं नाही चला आज बनवूयात, संडेला छान फ्रेश वाटलं पाहिजे। सो मी इथे जे आहे खमण बनवत आहे। ऑलरेडी याचं जे काही डिटेल व्हिडिओ होता मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिटेल सगळं शेअर केलेलं होतं आणि मी हे जे आहे घरूनच दळून आणलं होतं मम्मीकडून आणि जस्ट तुम्हाला मिक्स करून जे आहे ताटात ओतायचं आहे आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटांत छान खमंग बनून तयार होतं। कसं काय डाळ तांदूळ किती काय घ्यायचं हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन नाही तर इथे आय बटनमध्येही तुम्हाला दिसून जाईल। साईड बाय साईड जे आहे मी इथे चहाही बनवून घेत आहे। सध्या काय होतं आहे ना की चहा आमची 2 टाईम होते। जसं मी तुम्हाला सांगते की मी एकच टाईम चहा घेते, तीही अर्धा कप, पण नाही मी आता 2 टाईम चहा घेते आणि माझं खमंग इथे छान रेडी झालेलं आहे। सो 2 टाईम चहा घेण्याचं रिझन असं झालेलं आहे की बरोबर सायंकाळी चहाच्या वेळेला जो आहे दररोज पाऊस येत आहे। कधी खूप वादळ येत असतं, कधी शांत पाऊस येत असतो, कधी खूप गॅलरी ओली चिंब होत असते, इतकी धूळ येत असते की सगळं क्लीन करावं लागतं। ॲट दी एंड तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच। पण त्यामुळे काय होतं ना की पाऊस पडला की एकतर असं झालं आहे की आपण म्हणजे आधीपासून ऐकत असतो, बघितलेलं असतं की भजी खूप छान लागते पाऊस आल्यावर खायला, तर तसं भजी खायची इच्छा होते, नाहीतर मग चहा प्यायची इच्छा होते। सो मलाही तसं वाटत असतं आणि बरोबर त्यावेळेला 5 वाजता पाऊस येतो तर मग बरोबर चहाही पिणी होत असते। सो चहा माझी होत आहे आणि खमंग जे होतं तयार झालं होतं, काप करून घेते त्याचे आणि तडका बनवून घेतला होता राईचं आणि कढीपत्ता वगैरे घालून, हिंग घालून, आणि ते जे आहे इथे मी पसरवून घेत आहे त्यावर, आणि त्यावर नंतर थोडी कोथिंबीर आणि बारीक शेव खूप छान लागते आणि आजचा माझा ब्रेकफास्ट जो आहे छान हेल्दी तयार आहे। एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे, पण एका व्हिडिओत मी पियाला गूळ आणि दूध देत असते असं दाखवल्यानंतर मला कदाचित असं वाटतं आहे की इन्स्टाला DM किंवा मग कमेंट आली होती की ते त्यांच्या मुलीला, म्हणजे त्यांची कमेंट होती अशी की त्यांच्या मुलीला त्यांनी जे आहे द्यायला सुरुवात केली कॉम्प्लॅन आणि त्यांच्या ग्रोथमध्ये, त्या मुलीच्या ग्रोथमध्ये थोडी जी आहे वाढ त्यांना दिसली। सो त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्हीही कॉम्प्लॅन द्या। तसं पियाला मी एक वेळा ट्राय केलं होतं, तिला टेस्ट आवडत नव्हती, पण म्हटलं चला आता त्यांनी एवढं मला सांगितलं आहे, सो पियाला मी सांगितलं की अशी मला जे आहे कमेंट आली होती तर तू घेशील का, तर ती लगेच हो म्हणली आणि म्हणून मी जे आहे लगेच तिला कॉम्प्लेंट घेऊन आलेली आहे आणि ती एन्जॉय पण करते सध्या। पियाला डान्स खूप छान जमतो असं मला वाटतं आणि खरंच ती थोडा छानही डान्स करते। मी तिला मागे डान्स क्लासही लावला होता आणि जे फेमस गाणं आता जे मागे व्हायरल झालेलं होतं गुलाबी साडी, त्यावर ती TV वर बघून डान्स करत आहे इथे। आणि थोडा तिला डान्स क्लास अजून मला परत जॉईन करायचा आहे, पण म्हटलं थोडा उन्हाळा जो आहे गेला की मग जॉईन करू, नाहीतर खूप जास्त जे आहे घाम यायला लागतो। सो ती तिकडे तिची मज्जा करते, तोवर मी इथे माझा स्वयंपाक करायला जे आहे घेतलेला आहे। माझ्याकडे भाऊ आला आहे आणि काहीतरी स्पेशल करावं म्हणून मी पनीर बनवत आहे। असं मी ठरवलं नव्हतं, मागच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी मी असंच आम्ही मॉलला गेलो आणि पनीर मी तिथे वेगळ्या पद्धतीचं दिसलं तर मी घेऊन आली आणि लकीली तोही आला। सो आजच जे आहे मी इथे पनीर बनवत आहे। प्रत्येक वेळा काय होतं ना की असं मोठा ब्लॉगमध्ये मी पनीर आणत असते, पण ह्या वेळा मी हे अमूलचं होतं आणि असे क्यूब्स त्यांनी करून ठेवले होते। सो म्हटलं चला हे ट्राय करूयात आणि मी ते घेऊन आलेली आणि इथे जे आहे मी कांदा वगैरे थोडा भाजून घेत आहे आणि टमॅटो वगैरे 2 मोठे टमॅटो घेतलेले आहेत जेणेकरून ग्रेव्ही थोडी जास्त बनेल। कांदा पण मोठा घेतला होता ग्रेव्ही जास्त होण्यासाठी। आणि इथे पियाने काहीतरी क्राफ्ट बनवलेलं तिच्या मामासोबत बसून आणि ती मला दाखवायला आली आहे। सो तिला असं वाटतं की मम्माला गरम होतं आणि ती म्हणली की तू हा फॅन घेऊ शकते, पण आता कोण सांगणार की वेळच नसतो स्वयंपाक करताना फॅनने हवा घालण्यासाठी। आपण जे करत असतो ना ते मुलं नोटीस करून त्यांच्यातही त्याच पद्धतीचे जे आहे इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतात असं मला वाटतं आणि मी नेहमी क्राफ्ट DIY वगैरे कधी ना कधी करत असते, तो बघून तिलाही इंटरेस्ट येतो आणि तीही करते। आणि एक मोठा प्रश्न माझ्यासमोर गेल्या 8 दिवसापासून उभा होता, माझं जे ट्रायपॉड होतं हे खराब झालेलं होतं। सो भाऊ आला होता आणि मी त्याला सांगितलं की अशा अशा पद्धतीने आहे जे मला तू व्यवस्थित करून दे, कारण मला काही आयडिया लागतच नव्हती करायचं कसं आणि मला नवीनही घ्यायचं नव्हता, माझं काहीही प्लॅनिंग नाही अजून व्हिडिओज
अमूलसाठी काही गोष्टी खर्च म्हणजे पैसे खर्च करण्यासाठी एक छोटासाही खर्च मला सध्या नको आहे. सो आहे त्यातच मला ॲडजस्ट करायचं आहे आणि म्हणून मी त्याला सांगितलं की तू तार वगैरे बांधून काहीही करायला चिटकव फक्त आणि याला जे आहे मला व्यवस्थित तू करून दे. सो त्याला मी हे टास्क दिलं होतं आणि लगेच जे आहे मी माझ्या स्वयंपाकाला इथे बॅक टू रुटीन आलेली. आणि जे पनीर होते मी नेहमी काय करते ना, म्हणजे मला जे आहे असं छान त्यांना फ्राय करून मग आवडतं, पण पिया नाही, तो पियाच्या पप्पांना जे आहे त्यांना जे असं सॉफ्ट पनीर असतं ते आवडत असतं. पण म्हटलं चला आज जरा फ्राय करूया, पण एवढं सॉफ्ट होतं हे पनीर की ते तव्यालाही चिटकत होतं. सो मी लगेच जे आहे टमॅटोची प्युरी इथे बनवून घेतली आणि तीही छान जे आहे मी इथे भाजून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी मीठ घालेल. काय होतं ना की मीठने टमॅटो जो आहे लवकर शिजतो, याने तुमचा टाईम आणि तुमचा गॅसही वाचतो. सो दोघी गोष्टी वाचवण्यासाठी जेव्हा कधी तुम्ही टमॅटोचं यूज करत असाल तर मीठ घाला. आणि इथे तुम्ही बघू शकता जे पनीर होतं ना ते चिटकत होतं ॲक्च्युली, म्हणजे त्याचं खूप जास्त सॉफ्ट असल्यामुळे. पण ट्रस्ट मी, तुम्ही जर गेले आणि तुम्हाला अमूलचं अशा पद्धतीने क्यूब्सचं जर पनीर मिळालं तर नक्की तुम्ही घ्या, खूप टेस्टी आहे ते. आणि इथे माझी जी ग्रेव्ही आहे ती पण इथे बनवून छान मसाला माझा शिजतो आहे. अशा पद्धतीचा रेडीमेड मसाला आणला होता. मागच्या वेळी मी अर्धा यूज केला होता आणि आता अर्धा यूज करते. सो काय होतं ना की एक छान व्यवस्थित फ्लेवर येऊन जातो भाजीला. आणि मी त्याला पाण्यामध्ये जे आहे अशा पद्धतीने मिक्स करून जे आहे मग नंतर या भाजलेल्या ज्या मसाल्यामध्ये घालणार आहे. आणि म्हणजे जास्त हे नसतो, ताण नसतो की टेस्ट कशी येईल. असा रेडीमेड एखादा परफेक्ट मसाला जर मिळाला तर जरा व्यवस्थित होऊन जातं आणि कुठल्याही भाजीला खूप छान चव येते. आणि इथे जे आहे नंतर मी पाणी घालत आहे आणि हे छान उकळल्यानंतर यामध्ये पनीरचे क्यूब्स घालेल. सो सध्या तरी काय होतं आहे ना की म्हणजे जेव्हापासून पावसाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता असं म्हणता येईल आमच्याकडे इकडे पुण्यामध्ये की आता पावसाळा चालू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये दररोज पाऊस पडतो, एकही दिवस असा होत नाही की पाऊस पडत नाही. त्यामुळे जे थोडं थंड वातावरण झाल्यामुळे स्वयंपाकालाही थोडी इच्छा होत असते. आणि अशा पद्धतीने जे चिकटलं होतं तर त्याला असा जो रिझल्ट आहे तो आलेला आहे. पियाला ते खूप जास्त आवडलं. सो कुठल्याही गोष्टीतून काही ना काही चांगलं नेहमी घडतच असतं. मला बनवताना वाटत होतं की आता हे वेस्टेज जाईल किंवा याला भाजीत कसं घालायचं. सो पण नाही, त्याचा काहीतरी चांगला यूज झालेला आणि पियाला एवढं आवडलं, ती म्हणली मला तू हे बाउलमध्ये दे आणि मी छान बसून खाणार. पनीरसोबत पुरी नाहीतर मग लच्छा पराठा खूप छान लागतो. आणि पियाची रिक्वेस्ट होती की तिला लच्छा पराठाच पाहिजे आहे. सो आणि आम्हाला खाण्यात एवढं जास्त हे नव्हतं, कारण की जास्त तूप यूज होतो त्यामुळे जास्त हेवी जो असतो तो जेवण जास्त हेवी होऊन जातं. सो मी तिच्यापुरता एक इथे लच्छा पराठा बनवत आहे, बाकीचं आमच्यासाठी चपाती बनवेल. आणि अशी छान दिवसाची सुरुवात होऊन इथपर्यंत तरी माझा दिवस आजचा खूप छान गेला आहे. म्हणजे कामात आपण छान एन्जॉय करून काम केलं तर दिवस खूप छान जातो आणि अर्धा दिवस एवढा छान पद्धतीने जाईल. तेही काम करता करता ते काहीतरी वेगळीच गोष्ट असते. म्हणून नेहमी कुठलंही काम छोटं असो मोठं असो एन्जॉय करून केला तर त्याचा रिझल्टही छान येतो आणि आपणही दमत नाही. सो छोटं असो की मोठं असो काम नेहमी हे एन्जॉय करूनच केलं पाहिजे. आणि बघता बघता इथे माझं जेवण जे आहे तयार झालेलं आहे. दुपारी न झोपण्याचे माझ्याकडे प्रचंड मोठे मोठे रिझन आहेत, पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे जर दुपारी झोपलं तर रात्री लवकर झोप येत नाही. सो मी ट्राय करते की मी दुपारी न झोपावं आणि मग झोपायचं नाही तर काही ना काही काम तर नेहमी राहिलंच पाहिजे. बरेच कामं असते जे मी दुपारसाठी ठेवलेले असतात की जेणेकरून मला झोपण्याची वेळ यायला नको. सो मी हा जो गिफ्ट रॅपिंग पेपर होता हा मला आम्ही कालच्याच दिवशी मॉलमध्ये गेलो आणि तिथे जे होते प्रचंड प्रमाणात त्यांनी कलेक्शन करून ठेवलेलं होतं. म्हटलं चला एक घेऊयात, माझ्या बजेटमधलं असं ते घेऊया. आणि काउंटरला गेलो आणि ते बाय वन गेट वन फ्री होतं, म्हणजे 50% ऑफला चाललेलं होतं. सो मला 50 रुपयाला जे आहे असे हे जे तुम्ही शीट बघताय असे मोठे 3 शीट त्यांनी रोल करून दिलेले होते. सो म्हटलं ही चांगली ऑफर आहे आणि घेऊयात. आणि मला हा जो बॉक्स होता, तुम्ही आधी जर मला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर मी यामध्ये असंच जो बॉक्स आहे डायरेक्ट असाच जो आहे वॉर्डरोबमध्ये माझा कपडे स्टोअर करण्यासाठी यूज करत होती. आणि तेव्हापासून विचार केलेला असा की कधीतरी याला असा छान पेपर घेऊया, यावर चिटकवूया जेणेकरून छान ऑर्गनाईज दिसेल, दिसायलाही छान दिसेल. आणि शेवटी आज ती वेळ आलेली आहे. सो मी त्याचं मेजर व्यवस्थित करून घेतलं आणि इथे कट करून घेत आहे मी.
मी नेहमी जे काही असं DIY बनवायचं आहे किंवा काही ऑर्गनायझर बनवायचं आहे तर तेव्हा मी नेहमी दुपारी करत असते आणि पिया माझ्यासोबत ती दुपारी असतेच. त्यामुळे काय होतं ना, की ते नेहमी माझ्या ह्या गोष्टी ज्या आहे नोटीस करत असते आणि म्हणून तिला खूप जास्त इंटरेस्ट आहे या गोष्टी करण्यामध्ये. तिचं म्हणजे तिला नेहमी असं असतं, की घरात कुठलंही रॅपर आलं, पिशवी आली, बॉक्स आला, ती म्हणते तू मलाच दे, मी याचं काय करायचं ते करेल. आणि सेम माझंही असतं, मीही अशा गोष्टी लगेच फेकून देत नाही. मी जमा करून ठेवते, कधीतरी काहीतरी यूज होईल याचा म्हणून. छान DIY जे आहे ते बनवता येईल. आणि ती म्हणजे भरपूर गोष्टी बनवत असते. ती तिच्या मला असं वाटतं, की तिच्या एजपेक्षा तिला जर व्यवस्थित गोष्टी जर मी अवेलेबल करून दिल्या तर ती खूप काही छान छान बनवू शकते. पण मी तिला नेहमी सांगते, जेवढं आहे त्यातच तुला काय करायचं ते कर. छोट्या छोट्या बुक्स आणि बऱ्याच गोष्टी अजून अशा असतात जे ती बनवून तिच्या फ्रेंडलाही शेअर करत असते, की मी बनवलं आहे, गिफ्ट देत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी कदाचित ती हे बघत असते दिवसभर माझ्याकडे आणि म्हणून तिच्यामध्ये हा इंटरेस्ट आला आहे. सो मला एवढंच सांगायचं आहे, की आपण जे करत असतो मुलं ते आपल्याला फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर तरी ॲटलिस्ट नेहमी चांगलं आणि हॅपी जर आपण राहिलं तर त्यांना नेहमी हे वाटेल, की नेहमी हॅपी राहणं किती गरजेचं आहे. आपले घरचे नेहमी हॅपी राहतात. सो मी इथे जे होतं, जो पेपर होता तो पूर्णपणे लावलेला, अगदी छोटा असा तुकडा होता जिथे कमी पडलेला आणि म्हणून मी त्यालाही कट केला इथे. आणि जे आहे फेविकॉलने लावलं आहे मी. मी याच्या आधीही तुमच्यासोबत छोटे छोटे बॉक्स होते त्यावर शेअर केलेलं होतं. आणि आता हा मोठा आहे. माझं म्हणजे आधीपासून प्लॅनिंग झाली आहे, की जे स्वेटर्स वगैरे असतात ते मला याच्यामध्ये स्टोअर करायचे आहे. फ्युचरमध्ये मी बास्केट वगैरे ते घेईलच, पण सध्या असंच ठेवण्यात मला जरा नको वाटतं. थोडं छान डेकोर आणि व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलं तर बघायलाही छान व्यवस्थित वाटत असतं. जो कपाट असतो तोही छान रचलेला दिसत असतो. सो म्हणून जे होतं, मी आधीपासून याची प्लॅनिंग केली होती आणि शेवटी ते आज सक्सेसफुल झालं. आणि हा जो बॉक्स आहे ना तो बरोबर एवढ्या जागेचा आहे म्हणून मी मधल्या साईडला लावला नव्हता. आता तुम्ही बघून जे आहे तुम्हाला समजेल इथे. तर जे आहे मधलं काही दिसत नाही, त्यामुळे फक्त उभं राहिल्यावर बाहेरचा एरिया दिसेल म्हणून मी जास्त पेपर जो आहे माझा वेस्टेज इथे घालवलेला नाही आहे. आणि जे स्वेटर्स वगैरे होते ते छान ह्या बॉक्समध्ये इंटॅक्ट आहेत. सध्या रोज असाच मुसळधार पाऊस येत असतो आणि म्हणूनच व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला म्हणले, की आमच्याकडे पावसाळा जो आहे स्टार्ट झालेला आहे मे महिन्यामध्ये. पण जेव्हा पाऊस थोडा शांत होतो, वारा वादळ शांत होतं, तेव्हा हे सगळे कामं माझे वाढलेले असतात. बाहेर प्रचंड पाऊस असतानाही मला 2 बकेट पाणी माझ्या गॅलरीत ओतावंच लागतं. कारण प्रचंड हवेमुळे खूप गॅलरी खराब होते. सगळ्या गोष्टी उचलून ठेवाव्या लागतात. प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये जास्त पाणी व्हायला नको म्हणून तेही साईडला उचलून ठेवावे लागतात आणि नंतरचे सगळे एक्स्ट्राचे कामं वाढलेले असतात. सो असो मी माझे एक्स्ट्राचे कामं कंप्लीट करते. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल आणि जर प्लीज आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा व्हिडिओला आणि आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.